चेंडू अतिशय चांगला ऑफ ड्राईव्ह, पण मिड ऑफला इथं मात्र बीट करू शकला नाही आणि दोन्ही फलंदाज एकाच साईडवर पहिल्याच हादरा धावटीच्या स्वरूपात. आणि हीच प्रेशर सिच्युएशन आहे. जेव्हा प्रेशर असतो, तुम्हाला हा शेवटचा सामना खेळायचा आहे आणि जिंकायचा आहे, तेव्हा मात्र इकडे कुठेतरी व्यवस्थित इशारे व्यवस्थित असायला पाहिजे होते, यांचं कॉलिंग व्यवस्थित असायला होतं, पण तसंच काही झालं नाही आहे. इनफिल्डच्या बाहेर चेंडू गेला नाही. पाहू शकता आपण व्हिडिओच्या क्षेत्रात खूप चांगलं फिल्डिंग आणि तितकीच चांगली फेकी आणि धावचीच्या रूपात बाद होऊन डायमंड डकवर परत जावं लागेल तुषार पवारला. मनीष पाटील इथं मात्र DR टायगर संघाला हा सामना जिंकावा लागेल जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, कारण की पाहतोय समोर अतिशय एक मजबूत संघाच्या दिवसामध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे किरण 11 या संघाचं. नेट रन रेटचा विचार केला जाणार नाही, ही सूचना आम्ही वारंवार का करतोय, कारण कुठल्याच वादाची आम्ही अपेक्षा ठेवत नाहीये. जर DR टायगर हा सामना जिंकला तर तिन्ही संघांचे म्हणजे किरण 11 शिरवणे, त्यानंतर DR टायगर आणि DD बारावे तिन्ही संघाचे समान गुण होतील आणि त्यानंतर मात्र व्यवस्थित सूचना तुम्हाला केली गेली की सुपर ओव्हरचं नियोजन केलं जाईल. चला पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन चालतोय. राज जैन पहिल्याच चेंडूवर धावचीच्या स्वरूपात एक हादरा बसवतोय DR टायगर संघाला. नवीन फलंदाज येतोय, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच अक्षय. खूपच चांगला फटका, बैठक शॉट आपण म्हणू शकतोय. चेंडूची वर नजर ठेवली, चेंडू बॅटवर येऊ दिला, वाट पाहिले आणि अचूक फटका. काय जबरदस्त शॉट खेळला गेलं पंकजच्या बॅटमधून आणि सांगून दिलं की मी फॉर्ममध्ये का आहे. 60 धावाची खेळी खेळतीच्या पहिले आणि आता मात्र अप्रतिम हा षटकाराने आपलं खातं उघडतोय आणि संघात सुद्धा खातं उघडल्या गेलं 6-1 बाद. राज्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म अराउंड विकेट पंकजसाठी. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मागे फॉलो केलं गेलं पंकजकडून, पण तितकीच चांगली गोलंदाजी हलकसं वळून घेऊन चेंडूने यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतला आणि चेंडू निर्धाव. पाहू शकते रिप्लेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रीड केलं होतं, पण तितकीच चांगली वलंदार गोलंदाजी राजजेनची. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 6 धावा DR टायगर्स. राजजेन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट पंकजसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केलं चेंडू होते तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला दरम्यानच्या कालावधीत एक धाव पूर्ण केली जाते. आणि आता मात्र एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. एक मोठा फटका आल्यानंतर मैदानाच्या समतल फटकेबाजी पंकज गोंधळची. 1 गडी बाद 7 धावा. आणि इथं मनीष पाटील आजच्या दिवसात जर विचार केला आपण किरण 11 या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना राज जैन यांनी अतिशय चांगली प्रभावशाली कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे आतापर्यंत. पुढचा चेंडू ज्यावेळेस पाता चेंडूला सोडून दिलेला आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन आत येतोय. अप्रतिम चेंडूचा मारा, अजून एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे, राज अप्रतिम कामगिरी करतोय या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. रायगड संघाला रिप्रेझेंट करतो आणि एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे आणि दुबई रिटर्न आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज जैन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड. हो, यावेळेस मात्र थोडीशी लाईन मिस करतोय, चेंडू मात्र बाहेर निघून जातोय. पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 1 गडी बाद 8 धावा. पाहू शकता आपण खूप जास्त ऑफस्टिकच्या बाहेर होता, पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा आला. धावसंख्या झाली 8 धावा. खूप चांगलं यशस्वी षटक आतापर्यंत म्हणू शकेन, कारण या महत्वपूर्ण सामन्यामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात राज्याने. लेफ्ट आर्म राऊंड पुन्हा एकदा राज तयार. सररेषेतला फटका ऑन ड्राईव्ह जाते, चेंडू मिडॉनच्या क्षेत्रात अडवला जाईल. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. अशा रीतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. कोणीच हर्डल करायचं नाही विनंती करतोय. गोलंदाजाने फक्त सज्ज व्हायचंय. पंचांनी प्लीज या गोष्टीची ताकीद द्यायची, हर्डल करू नका प्लीज. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा 1 गडी बाद. काय म्हणाल सुनील सर, या पुढील डावाला आकार कसा मिळेल DR टायगर संघाकडून? पण इथं मात्र जर किमान 5 षटकामध्ये अशा स्थिती म्हणजे वातावरण थंड आहे आणि हवेमध्ये नमी असल्यामुळे किमान 50 धावा धावफलकावर लावणं गरजेचं राहील. समोरचा संघ जर पाहिला पण एक अतिशय ताकद त्याची महत्वाची ती म्हणजे फलंदाजी आहे या संघाची, म्हणून 5 षटकामध्ये किमान 50-55 धावापर्यंत मजल मारावी लागेल या संघाला. प्लीज स्टार्ट करायचं आहे. मी विनंती करतो दोन्ही संघांना, मी फक्त गोलंदाजी करणाऱ्या संघालाच विनंती करत नाही, मी फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील विनंती करतोय की वेळ कसा वाचवता येईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या, कारण आम्हाला सूर्यनारायणाच्या आशीर्वादातच आजचा हा सामना कंप्लीट करायचा आहे. वेलकम आदरणीय भगवानदादा भोईर साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व. जाऊया आपण मैदानाकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र आक्रमण करावं लागेल जर सामना DR टायगर संघाला जिंकायचं असेल तर. पुढचा चेंडू याच पाहता अतिशय चांगला फटका आहे, लॉंग ऑफ सीमेरेषेकडे चेंडू जातोय, सीमा पार हा चौकार.
तर पॉवर प्लेच्या षटकांचा कसा योग्य समाचार घ्यावा त्याचं परिपूर्ण उदाहरण या फटकामध्ये पाहायला मिळालं. इनफिल्ड क्लिअर केलंय आणि बिडॉपच्या डोक्यावरून हा चौकार प्राप्त केला. धावसंख्या झाली 1 गडी बाद 13. उद्याच्या दिवसातले सामने असणार आहेत ते म्हणजेच ग्रुप डी जॉय कुमार, त्यानंतर कृष्णाई 11, मंजिरी गुड्डू बॉईज आणि त्यानंतर शेवटचा संघ असेल मॅग्निफिसंट नवी मुंबई. हे 4 संघ उद्याच्या तिथे खेळायला मिळतील. आपण मी पुन्हा एकदा नावं वाचून दाखवतोय. जॉय कुमार, त्यानंतर कृष्णाई 11, मंजिरी गुड्डू बॉईज आणि मॅग्निफिसंट नवी मुंबई. हे 4 संघ उद्याच्या दिवसात खेळतील. उद्या आपण स्टार खेळून आपण पाहणार आहोत पुढचा चेंडू. ज्यावेळेस पाहता स्विच इट्सचा करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. तर ती वापशी करताना गोलंदाज पाहतोय आपण. वेगवेगळे प्रयत्न फलंदाजाचे देखील पाहायला मिळत आहेत. कधी सरळ बॅटेने, कधी आडव्या बॅटेने, कधी स्विचिट करून मग तर धावा शोधण्याचा प्रयत्न सर्व फलंदाजाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या झाले 1 गडी बाद 13 धावा आणि आतापर्यंत या पहिल्या डावातले 8 चेंडू फेकून दिलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र मिस टाइम आहे. मिडऑफच्या क्षेत्रात कुठला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता म्हणून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 14 धावा. डीआर टायगर, खूप साऱ्या अपेक्षा आहेत. दोन्ही संघांचे मोठे समर्थक युट्यूबवरून जीटीसी लाईव्हला भेट देऊन या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि पाहायचं आहे तर या शेवटच्या स्पर्धेमध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातला विजयी संघ कोण असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर धीरज सज्ज होते. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू 1 धाव आणि हा चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. ओहो, खूप चांगलं एलिव्हेशन, चांगलं आहे पण मात्र डिस्टन्स तेवढं गाठू शकत नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय आणि खूप चांगला झेल घेतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन होते. 2 गडी बाद 14 धावा. डीआर टायगर. माजी आमदार आदरणीय सन्मान्य श्रीयुत नरेंद्र पवार साहेब यांचे बंधू, जे कल्याणचे माजी आमदार आहेत नरेंद्र पवार साहेब यांचे बंधू किशोर शेठ आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय तुम्ही VIP डाईसवर स्थानापन्न व्हायचे प्लीज. माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण चे बंधू मिस्टर किशोर शेठ आले, त्यांना विनंती करतोय VIP डाईसवर स्थानापन्न व्हायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धावसंख्या झाले 2 गडी बाद 14. अजूनपर्यंत हात खुले केले नाहीये. मेहनत का फल और समस्या का हल देर से जरूर मिलता है. तर आता मात्र वाट पाहिली आहे पण जास्त जर वेळ वाट पाहिली तर मात्र तुमचा संघ पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. डीआर टायगर. अगदी बरोबर, कारण की आपण पाहतोय सुरुवात खराब आहे. 2 गडी बाद झालेत. खास पंकज अतिशय अप्रतिम हा एक फॉर्म मध्ये होता पण या सामन्यात अपेक्षा खूप होत्या काही पण साकारता आली नाही. व्यक्तिगत संघासाठी जर पाहिला पण पंकजाने फक्त 7 धावाचं योगदान दिल्यानंतर मात्र बाद झाला. यावेळेस जर या सामन्यामध्ये डीआर टायगर हा संघ जर पराभूत झाला तर या फेरीच्या तो बाहेर जाईल, याच्या सूचनेची नोंद घ्यायची. यावेळेस पात्र पाहतोय आपण आउटस्विंग चेंडू होता. टप्प्यानंतर सपकन बाहेर निघणारा चेंडू आडावॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला. स्थिती नाजूक आहे जर पाहिल्या पण इथं मात्र डीआर टायगर या संघाची नाणेफेक हडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आणि अशा स्थितीमध्ये समोर संघ कुठला आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठा संघ म्हणून ज्यांनी कामगिरी चांगली केली तो संघ समोर आहे किरण 11. याच पात्र ड्राईव्ह करायचा होता पण बॅटच्या पट्ट्यात हवा तसा चेंडूला घेता आला नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. त्या संधीचं सोनं करून घेताना इथं मात्र फलंदाज पाहतोय. दुसरी धाव सहज पूर्ण. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. विनंती करतो हर्डर करू नका प्लीज. चला नवीन गोलंदाज पाठवून द्या. पंचांनी आपापली जागा घ्या, फलंदाजांनी आपापली जागा घ्या आणि मॅच कंटिन्यू करा प्लीज. विनंती असेल कारण क्रुशियल स्टेज आहे आणि नंतर फ्लड लाईटमध्ये म्हणजेच काय फ्लड लाईट म्हणता येणार नाही. अंधुक प्रकाशामध्ये हा सामना खेळला तर निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. ती बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे. चला आपण वेळेचं भान ठेवायचंय आणि सकाळपासून आम्ही हेच सांगतोय की प्रत्येक संघाचे खेळू ना संघ ऐकला की आपण वेळ कमी घ्या. आज जर पाहिला पण दिवसभरामध्ये निश्चित जयेश पाटील यांचा जो संघ होता आज निराश कामगिरी पाहायला मिळाली. अपेक्षा नव्हती सर्व क्रिकेट रसिकांना. इथं मात्र ज्या प्रकारे तो संघ परिपक्व होता, सूरज केने सारखा एक महान ऑलराऊंडर, KU मुंडे सारखे दिग्गज टेनिस क्रिकेटर, पण शेवटी मात्र जो होता वही सिकंदराच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे जाईल. गोलंदाज सज्ज होतोय. इथं मात्र गोलंदाजी करण्यासाठी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हलकासा पडल्यानंतर स्लो झालाय पण मात्र टर्न एक महत्त्वपूर्ण फॅक्टर असेल या चेंडूमध्ये. टर्न जास्त झालाय आणि यावेळी पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आला. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. डीआर टायगर संघाकडे ही एकच संधी असेल हा सामना जिंकण्याची. जर हा सामना जिंकले तरच मात्र ते पुढील फेरीमध्ये जाऊ शकतील आणि जर पराभूत झाले तर मात्र या फेरीच्या बाहेर.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या भागात चेंडू लागतोय आणि यावेळेस मिडॉनचा क्षेत्ररक्षक आला, चेंडू चकावतोय, एक जीवनदान मिळते. अख्तर शेखला दिले गेलेलं जीवनदान कदाचित तुम्हाला या सामन्यामध्ये घातक ठरू शकेल. पाहूया त्याचा मोबदला कसा वसूल करतोय अख्तर शेख. पाहू शकता रिप्ले मध्ये एक सोपा झेल होता, जजमेंट देखील व्यवस्थित झालं होतं, पण शेवटच्या क्षणीला मात्र इम्प्रोव्हायझेशन झालं नाहीये आणि त्यामुळेच हा झेल सुटतोय. जीवनदान इथं मात्र मिळतोय अख्तर शेख याला आणि त्याचा फायदा आता मात्र घेणार का हे पाहायचं आहे. सचिन नाईक आजच्या दिवसामध्ये आपल्या संघासाठी विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून स्वरूपात आलेल्या आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर तोच गोलंदाज सज्ज होतोय. वेपी टाईज अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र सज्ज असेल अक्षय सिंग. अक्षय या स्वतः फुलटॉसवर घेऊन फटका ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण वाईट लॉंग ऑफ रिजनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 19 धावा धावपलकर पाहायला मिळतात आणि असं कुठेतरी वाटतंय की हवेचा वेग मंदावलेला आहे, शॉट व्यवस्थित कनेक्ट होत आहेत पण दूरवर जात नाहीये आणि कदाचित या हवेच्या ओघाचा प्रभाव या दोन्ही संघाला अनुभवायला मिळणार आहे. तर पाहूया यावेळेस धावसंख्या कुठवर मजल मारेल. मला तर असं वाटते वातावरणाच्या आधारावर 40 ते 50 धावाच होऊ शकतील. पाहूया हे भाकीत चुकीचं ठरते की योग्य ठरते. पुलचा फटका यावेळेस मात्र जास्त वर गेलाय, पण मी म्हणालो होतो की हवेचा प्रभाव कमी झालाय आणि यावेळेस एक झेल अजून सुटला जातोय आणि कदाचित ही वेळ नव्हती झेल सोडण्याची. बॅक टू बॅक 2 झेल अख्तर शेखचे अशरफने सोडलाय. अख्तर शेख मात्र यावेळेस मात्र थोडासा नशीबवान ठरतोय, कारण थर्ड अंपायरकडे धावचीसाठी मागणी केली गेलेली आहे. तर जास्त वेळ घालू नका, पंच देखील आता लगेच जातील आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 20 धावा. अजूनपर्यंत या चेंडूचं रेकॉर्ड आमच्यापर्यंत आले नाहीयेत. डिसिजन पेंडिंग. लगेचच निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. जसा आमच्यापर्यंत ऑफिशियल निर्णय आला लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवणार आहोत. झेल सुटलाय पण धावचीची संधी होती. खरंच यावेळेस थोडंसं क्षेत्ररक्षण चुकते. महत्वपूर्ण संघ आहे या आजच्या दिवसाला. किरण 11 शिरवणे आणि खूप चांगले चांगले प्रोफेशनल खेळाडू या संघामध्ये समाविष्ट आहेत. तरी देखील अशा चुका होणं कदाचितच आम्हाला मान्य नव्हतं किंवा कुठल्या प्रेक्षकांना किंवा तुमच्या चाहत्याला मान्य नसेल, पण हे सोपे झेल सुटत आहेत आणि म्हणूनच की काय फायदा होतोय DR टायगर संघाला. जितका फायदा होईल तितका DR टायगर संघासाठी चांगला ठरेल, कारण त्यांना हा सामना जिंकायचाच आहे. डिसिजन पेंडिंग. आपण तुमच्या LED स्क्रीनवर, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते की डिसिजन पेंडिंग आहे आणि यावेळेस अचूक निर्णय येण्यासाठी अचूक निर्णयाची वाट पाहावी लागेल. तर पाहूया. आमची थर्ड अंपायर लगेचच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तत्पूर्वी पंकज गोंधळे याने अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्याने फक्त 7 धावा जोडल्यात या पहिल्या डावामध्ये. त्यानंतर तुषार पवार ही डायमंड डकवर 5 झाले. त्यानंतर अक्षय सिंग आले. अक्षय सिंग चांगली फलंदाजी करतायत, पण चेंडू जास्त खेळले त्यांनी. आतापर्यंत 8 धावा त्यांनी जमवल्यात आणि अख्तर शेख आतापर्यंत 2 धावा रोखत आहे. गोलंदाजाचा विचार केला तर पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजेच राज जैनने. त्याने एका षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर धीरज भोईने दुसरं षटक हाताळलं, 1 गडी बाद करून त्याने 7 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक मैदानात कार्यरत आहे सचिन नाईक यांच्या स्वरूपात. धावचीसाठी थर्ड अंपायरची मागणी केली गेली. पहिल्या धावाचा हा प्रयत्न होता आणि कदाचित अख्तर शेख यांना देखील वाटलं होतं की हा झेल घेऊ शकेल, पण हा झेल सुटल्यानंतर मात्र त्यांना देखील भान आलं की धाव कंप्लीट करायला हवी आणि धाव घेताना थोडीशी चुकामुक झाली आणि धावचीची संधी चालून आली किरण 11 शिलवणे यांच्याकडे. तर थर्ड अंपायरचा डिसिजन लगेचच आमच्यापर्यंत पोहोचणार आहे, कारण खूप नाजूक मामला वाटतोय म्हणूनच एवढा वेळ लागतोय आणि या महत्त्वपूर्ण क्षणाला अचूक निर्णयाची अपेक्षा सर्व ठेवून आहेत. खूप चांगल्या यावेळेस आजचा दिवस खूप चांगला वाटला, अनुभव चांगला आणला. तर अजयजी कसा वाटला आजचा अनुभव, कसा राहिला एकंदरीत TDPLचा तिसऱ्या दिवसाचा? वो देखा जाए तो बहुत ही बेहतरीन ये दिन रहा है और नॉट आउट तीसरे अंपायर का निर्णय और वो स्क्रीन पर भी आप देखने को मिल रहा है, बिल्कुल सही डिसीजन थर्ड अंपायर का. तो दिन की बात करें तो बहुत ही मार्वलस दिन रहा टेनिस बॉल क्रिकेट के लिहाज से. धन्यवाद अजयजी. जय पवार यांच्या माध्यमातून नॉट आउटचा निर्णय आला आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे परत जावं लागेल अक्षयला. तिसरा विकेटचं पतन, धावा 20 असताना.
चला नवीन फलंदाज लगेच पाठवून द्यायचा आहे. वेळेबद्दल सहकार्याची अपेक्षा आम्ही एकूण एक प्रत्येक खेळाडूकडून ठेवून आहोत. प्लीज लगेच फलंदाज पाठवून द्या. खूप कमी धावा आहेत. पाहायचं झालं तर 20च धावा फलकाला पाहायला मिळत आहेत. तर धावा वाढवण्यासाठी किंवा धावांना वेग देण्यासाठी काहीतरी नवीन नवीन संकल्पना कराव्या लागतील, कारण तुमच्याकडे अनुभव आहेत आणि तुम्ही खूप वर्षांपासून क्रिकेट खेळताय. तर तो अनुभव आज तुम्हाला प्रत्यक्षात आणावा लागणार आहे. मनीष पाटील, इथून मात्र फक्त एकच पर्याय, आक्रमण करावं लागेल. जर धावा वाढवायची असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. किमान 25 किंवा 50 आकडा जर पार करायचं असेल या खेळपट्टीवर जर विचार केला आपण, अशा वातावरणामध्ये 50 आकडा जर गाठला तरी का चांगला टफ फाईट, टफ इनक्वार्टर पाहायला मिळेल. चला फास्ट प्लीज जशी प्लीज, आपल्याकडे वेळ नाही आहे. विनंती असेल, आपल्याकडे वेळ नाही आहे आणि पुढील डाव देखील आम्हाला अंधुक प्रकाशात का होईना कंप्लीट करायचं आहे आणि चांगली मॅच आमच्याकडून देण्याचा प्रयत्न आहे. तर तुम्ही देखील वेळेबद्दल सहकार्य करून आम्हाला सहकार्य करा. धावसंख्या झाले 3 गडी बाद 20 धावा. DR टायगर्स 5वा चेंडू घेऊन तिसऱ्या षटकात सज्ज होते गोलंदाज सचिन नाईक. आतापर्यंत 4 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय आणि पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रितेश जोशी, ज्याने मात्र मुंबई कप अक्षरशः गाजवलाय आणि आज गरज आहे तशाच फॅन्टॅस्टिक फलंदाजीची. यावेळेस आता पुलचा फटका अतिशय चांगला आहे. चेंडूला फेकून देतोय. 6 धावासाठी षटकार. जशी अपेक्षा होती आणि ती अपेक्षेची पूर्तता केली आणि फॅन्सला नक्कीच समाधान वाटत असेल की प्रितेश जोशी जो एक आक्रमक फलंदाज आहे बाळकुमचा, तो मात्र आपला क्लास दाखवतोय. आल्याला पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता. खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली, बॉडी बॅलन्स व्यवस्थित होता आणि तितकीच चांगली ताकद आणि योग्य टायमिंगच्या आधारावर डीप मिडविकेट सीमारेषा पार चेंडू अक्षरशः भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. प्रितेश अप्रतिम सुरुवात करतोय. षटकारांनी खातं उघडल्या गेलं स्वतःच. पुढचा चेंडू राईटामध्ये विकेट सचिन. इनसाइड ऑफ स्ट्रोकचा हा फटका आहे. एक शाखावर रिजनकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगलं झेल टिपल्या गेलं. असगर यावेळेस मात्र चुकी करणार नाही, कारण त्याला माहिती आहे की एका अशरफ चुकी करणार नाही, कारण एक चूक केली आहे ती मात्र कदाचित महागेत पडू शकेल की पण यावेळेस मात्र महत्वपूर्ण फलंदाज प्रितेश जोशी यांचा खूपच चांगला इनसाइड आउटचा फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पोझिशनमध्ये होते आणि यानंतर मात्र काय आहे ते मैदानात तुम्हाला पाहायला मिळालं. झेलचीच्या रूपात बाद होऊन परतावं लागलं प्रितेश जोशीला. धावसंख्या 26 असताना 4 गडी बाद 26. चला प्लीज नवीन फलंदाज लगेच पाठवून ठेवा, तयार ठेवा, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. प्लीज रिक्वेस्ट असेल जरा धावत या प्लीज. चला क्षेत्ररक्षकांनी मागे जा प्लीज, विनंती असेल क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर जा प्लीज. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या ती 26. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये किमान इथून 20 धावा धावफलकावर लावणं गरजेचं राहील. इथं मात्र पाहतोय आपण अप्रतिम वातावरण पाहतोय आपण. संध्याकाळचं सत्र आहे आणि आजच्या दिवसामध्ये सर्वच माझे सहकारी समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपण एक अतिशय चांगलं समालोचन ऐकलं. चला प्लीज रिक्वेस्ट असेल, रिक्वेस्ट आम्ही जास्त काय करू शकत नाही, फक्त आम्ही रिक्वेस्टच करू शकतो की वेळ वाया घालू नका, कारण सूर्य जवळपास अस्ताला गेलेला आहे आणि आम्हाला अंधुक प्रकाशात का होईना आम्हाला सामना कंप्लीट करावाच लागेल. तर मी वारंवार विनंती करतोय वेळ वाया घालू नका प्लीज, कारण वेळ बहुमूल्य आहे. वेळेचा सदुपयोग करा. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे हेमंत पाटील. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकवर असेल अख्तर शेख, गोलंदाजी मार्कवर श्रीनिवास रबाडा. पहिला चेंडू इथं मात्र पाहतोय यष्टीच्या खूपच बाहेरचा, पंचाची दुनिया समांतर रेषेत सुरुवात खराब करतोय. इथं मात्र गोलंदाज श्रीनिवास. धावसंख्येत बदल पाहायला मिळालं. धावसंख्या 27. चांगली गोलंदाजी केली रबाडाने, कारण अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये अनुभवायला मिळाली होती आणि म्हणूनच की आता देखील विश्वास दर्शवला कर्णधाराने श्रीनिवासवर. पण पहिला चेंडू वाईड हाताळला. पाहूया पुढील चेंडूवर कमबॅक करेल का. स्ट्राईकवर असेल फलंदाज अख्तर शेख. जेव्हा स्वतः सफल झाला होता ऑनसाईडकडे मोठा फटका खेळायचं होतं. इथं मात्र 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज अख्तर शेख. या अनुभवी खेळाडूची आज बॅट का लागत नाहीये, आज दिवस नाहीये, कारण एक आक्रमक फलंदाज आहे ठाण्या राबोडीचा आणि त्याने खूप मोठमोठ्या स्पर्धा जिंकवल्यात. अक्षरशः विनर्सला म्हणा किंवा जे खेळतायत सुप्रीमो मध्ये देखील त्यांनी आपलं प्रदर्शन दाखवलंय. मॅन ऑफ द सिरीज त्याने मिळवली आहे 2018ची. तर आज त्यांचा दिवस नाही. दिवस असायला हवा, प्रत्येकांचा दिवस असतो, पण आज अख्तर शेख यांचा दिवस नाहीये. गोलंदाजी मार्कवर रबाडा. स्ट्राईकवर असेल फलंदाज हेमंत पाटील. होतोय पण इथं मात्र महेश ठाकरे व्यक्तिगत आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि खूप काही अपेक्षा असेल महेश ठाकरे यांच्याकडून आपल्या संघाला. एक चांगली महान ऑलराऊंडर. चला वेळ वाया घालू नका, लगेचच पोझिशन मध्ये या. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 गडी बाद 26 धावा. धावफलक मंदावलाय असं कुठेतरी वाटवतोय आणि मंदावल्यानंतर तुम्ही पराभवाच्या छायेत जाऊ शकाल. यावेळेस मात्र चांगला दमदार फटका आहे.
स्कोर लेगच्या वरतून दूर जातोय चेंडू, षटकार. खूप चांगली फलंदाजी आता पाहायला मिळते, पण रबाडाचा हा खराब चेंडू होता, कारण हाफ ट्रॅकर होता, वेळ मिळाले होते, उसंत होती तेवढीशी, आणि म्हणूनच की का चेंडू हा गेलाय सीमारेषे पार. धावसंख्या झाली ती म्हणजेच एकंदरीत 35 धावा, 35 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 35 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. एकंदरीत 21 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, धावसंख्या 35 झाले. आक्रमकता पाहायला मिळते. रबाडा या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आखुटपणे चेंडू हाताळतोय किंवा लाईन लेन थोडीशी खराब होते. पहिल्या सामन्याचा विचार केला रबाडाने प्रभावित केलं होतं. पाहूया पुढील चेंडूवर काय करतोय रबाडा. यावेळेस मात्र हुकचा फटका आहे. फाईन लेग रिजन कडे पाहतोय आपण. अजून चेंडू फरार होईल. 4 धावासाठी चांगली फलंदाजी आणि हेच करावं लागेल जर 50 चा आकडा पार करायचा असेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 39 धावा. प्लीज सर्व प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतोय, कारण थोडासा फास्ट क्रिकेट चालू आहे, पण आम्हाला आज ही स्पर्धा म्हणजे आजच्या दिवसाची जे लॉट आहे तो कंप्लीट करायचा आहे, म्हणून थोडंसं फास्ट क्रिकेट चालू आहे. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा रबाडा गोलंदाजी मार्कवर. ओहो, खोलवर टेपाचा चेंडू होता. एलिव्हेशन व्यवस्थित झालं नाही. अचूक नेम जरी आलाय आणि पंचाचं बोट आकाशाकडे. महेश ठाकरे यांना धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परत जावं लागेल. 5 गडी बाद, 39 धावा. चला हर्डल करू नका, 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. DR टायगर. नवीन फलंदाज पाठवून द्या प्लीज फास्ट. निश्चित एकत्र जमवू नका. DR टायगर्स ठाणे खूपच चांगला संघ आहे, ज्यांनी रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील त्यांचं योगदान दिलं होतं. चांगला खेळ केला होता. सेमीफायनल पर्यंत मजल गेली होती आणि जवळपास तोच संघ या TDPL मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मेघा गोंधळे जे संघमालक आहेत आणि किरण मेहेर संघमालक आहेत, किरण 11 शिरवणेचे. चला घाई करा. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सुशांत मुकादम. आज मात्र सुशांतकडून षटकारांची पूर्तता करती आली नाहीये, तर या पुढील या चेंडू जे शिल्लक आहेत, जवळपास 7 चेंडू शिल्लक आहेत, षटकार येईल का सुशांत मुकादमकडून, ते एक प्रश्नचिन्ह आहे. रबाडाने मात्र यावेळेस प्रभावित केलेलं आहे. पाहूया यावेळेस शेवटच्या चेंडूवर काय पाहायला मिळेल, रबाडाकडून काय पाहायला मिळेल सुशांत मुकादमकडून. शॉर्टलाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न मात्र तुर्तास चुकला. व्यवस्थित कनेक्शन झालं नाही, पण मात्र 4 धावा मिळतील नक्की, कारण कुठलाच क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये उपस्थित नव्हता. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेच्या पार झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, 43 धावा पाहायला मिळते. शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज लगेचच पाठवून द्यायचंय, हर्डल करू नका. तर निश्चित पाहतोय आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. 5 गड्याच्या मोबदल्यात अंतिम चेंडूवर अतिशय फाईन फटका होता. पाहिला आपण त्या प्रकारे चान्स नव्हता, प्रयत्न चांगला केला होता, पण चेंडू गेला सीमा पार. चला आपण लगेच शतरक्षण लावून घ्यायचे. तमाम क्रिकेट रसिकाचं या आयोजकाच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2020चा हा 3रा दिवस समाप्तीकडे, आणि आज एक संघ जो आहे तो स्पर्धेच्या बाहेर, म्हणजे खास असं अपेक्षा होती की हा संघ निश्चित सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल, पण क्रिकेट आहे, जो चांगला खेळ तो निश्चित क्वालिफाय करणार. पण इथे मात्र जयेश पाटील अँड कंपनीचं स्वप्न भंगलं. चला फास्ट 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 प्लीज. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी सचिन नाईक. सचिन नाईक अतिशय एक चांगला वेगवान गोलंदाज पाहतोय आपण, खास किरण 11 या संघाच्या माध्यमातून. आणि या पहिला जो सामना झाला त्यामध्ये सुद्धा 3 विकेट प्राप्त केला होता. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून आजच्या दिवसामध्ये ओळख निर्माण केली. तो जो अंतिम षटकासाठी येतोय सचिन नाईक. समोर डावखुरा फलंदाज इथे मात्र सज्ज होतोय खेळण्यासाठी अख्तर शेख. अख्तर. यास मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, टायमिंग चूक आहे, ताकद आहे, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा षटकार. अप्रतिम षटकार पाहायला मिळते. ताकद काय आहे, नजाकत काय आहे, अनुभव काय आहे, याचं परिपूर्ण सादरीकरण अख्तर शेख यांच्या या फटक्यामधून पाहायला मिळते. आणि दबावात असताना फलंदाजी कशी असायला हवी याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते. धावसंख्या जर DR टायगर हा संघ जिंकला तर चिट्ट्या. पुन्हा एकदा सचिन, यावेळेस कनेक्शन चुकते. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत DR टायगर संघाने. जर किरण 11 शिरवणे हा सामना जिंकतोय तर तो टॉप 2 मध्ये जाऊन पोहोचतोय.
पण जर DR टायगर हा संघ जिंकला तर मात्र चिठ्ठ्या पाडून सुपर 3 मध्ये त्यांचं आपण व्यवस्थित नियोजन करणार आहोत कमिटीच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय आपण धावपल करू मात्र 50चा आकडा पार केलेला आहे. जी चर्चा होती मनीष पाटील की कितपर्यंत धावसंख्या पोहोचेल, तो आकडा इथं मात्र पार केलेला. सामना हा एकच चांगला होईल. सचिन नाईक यांचा पुढचा चेंडू राईट द विकेट. याच पात्र हेलिकॉप्टर उडवलाय, काय देखना फटका आहे, जातोय दूर हा षटकार. चला नवीन तर अंडर एस्टिमेट कोणालाच करून या स्पर्धेमध्ये चालणार नाहीये. TDPLच्या या स्पर्धेमध्ये 2 सामन्यांमध्ये सुशांत मुकादम चालला नव्हता, पण आता मोक्याच्या क्षणाला आता आपली फलंदाजी दाखवतोय आणि सिक्सर स्कीम मला का संबोधतात शैजाद शेख याचं परिपूर्ण उदाहरण दाखवतोय. तो म्हणजेच सुशांत मुकादम. धावसंख्या झाली 5 गडी बाद 56 DR टायगर्स. आणि जिता बरोबर सांगितलं आपण, सुशांत यांच्याकडे क्षमता आहे, पण ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये या सामन्यात एक चांगली अपेक्षा. याच पात्र अजून एक फटका आहे, लॉंग ऑन रिजन कडे चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहत राहील, चेंडू गेला लॉंग ऑनच्या वरतून. अजून एक दमदार तुफानी षटकार. सिक्सर किंग का म्हणतात, पण मला अजूनही आश्चर्य वाटते की किरण 11 संघाची गोलंदाजी खूप जबरदस्त आहे. गेल्या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाली जरूर होती, पण रबाडाकडून व्यवस्थित गोलंदाजी झाली नाही. त्यानंतर आपण विचार केला तर सचिन नाईक येतो की थोडेसे मागणे ठरतात, तर कुठेतरी आत्मचिंतन करावं लागेल, व्यवस्थित लक्ष घालावं लागेल या सामन्यामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 गडी बाद 62 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन नाईक सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर. यावेळेस पात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं सचिन नाईक यांच्याकडून आणि फलंदाज इथं बाद होतोय. ज्या विकेटची आवश्यकता या अंतिम षटकामध्ये तो विकेट प्राप्त केला. प्रामाणिकता यालाच म्हणतात, कारण पंचांकडे लक्ष न देता मात्र ते स्वतः म्हणाले की बॅटचा संपर्क झालाय आणि स्वतःहून ते मैदानाच्या बाहेर जातात. तर हे टीम स्पिरिट आहे, क्रिकेट बद्दल हे प्रेम आहे. चला नवीन बॅट्समन धावत पाठवा प्लीज, नवीन बॅट्समन धावत पाठवा आणि सर्वांनी तयार राहायचं. DR टायगर चला सर्वांनी बाहेर या डगआउटच्या, कारण लगेच तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचंय. DR टायगरच्या सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी बाहेर या, तुम्हाला लगेचच क्षेत्ररक्षण सजवूनच आहे. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. प्लीज चला बाहेर या सर्वांनी. धावसंख्या 62 झाले, 6 गडी बाद 62 धावा. चला प्लीज घाई करा, विनंती करतोय. अंतिम चेंडू असेल या डावातलं. धावसंख्या जी पाहिजे धावपलकावरती मात्र आपण पाहतोय 62 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली दमदार फलंदाजी. 4 चेंडूमध्ये सुशांत यांनी 16 धावाची खेळी साकारली होती. जावेद कुरेशी ज्यांनी खूप चांगली धारदार गोलंदाजी 2 सामन्यामध्ये त्यांनी पेश केली आहे आणि या शेवटच्या चेंडूवर आता फलंदाज ही भूमिका निभवण्यासाठी आलेले आहेत आणि ती भूमिकेचा स्वीकार करताना कानमंत्र देखील दिला जातोय अख्तर शेखकडून. चला लास्ट बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या झाले 6 गडी बाद 62 धावा. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिन नाईक सज्ज होते. शेवटच्या क्षणाला का होईना मात्र पलटवार केला जातोय सचिन नाईक कडून. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. स्ट्राईक असेल बॅट्समन जावेद. कळवटप्याचा चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय मिडऑफच्या क्षेत्रातून थोडा मागे जातो, डीप मध्ये पोहोचतोय. यावेळेस मात्र धावचीची संधी होती पण 2 धावा मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या 64 झाल्या आणि जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 65 धावांची आवश्यकता असेल. 13चा सिंगरेड असेल. नक्कीच आता आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये नवीन कॉमेंटेटर येत आहेत, ते म्हणजे शैजाद शेख सर, त्यानंतर अजय गरज सर. धन्यवाद. आणि चित्त 65 धावाचं आव्हान आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष या आव्हानाचा पाठलाग करेल आपण ऐकूया. सदाबहार समालोचक ठाणा जिल्हा म्हणून ज्याचा आपण गौरव करतोय, असे एक युवा समालोचक आणि माझे खास मित्र अजय आणि त्याच्यासोबतच व्हॉइस ऑफ मुब्रा सजाद शेख सर हे दोन्ही जॉईन होतील या इनिंग पर्यंत. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच सुनील पवार एंड मनीष पाटिल. बहुत ही ज़बरदस्त मुकाबले आज के दिन के खेल में देखने को मिले हैं. शाम ढल रही है, रोशनी काफ़ी कम होती जा रही है, लेकिन फिर भी थोड़ी सी है रोशनी यहाँ पर, पर्याप्त हो सकती है खेल होने के लिए. 5 ओवर्स का खेल बचा है, यानी कि किरण 11 शिरोमणि टीम की बैटिंग अभी बाकी है और 5 ओवर्स में कुल मिलाकर बनाने हैं 65 रन, यानी कि 13 रन प्रति ओवर के हिसाब से किरण 11 शिरोमणि टीम को रन्स बनाने होंगे पारी की शुरुआत से ही ये मैच जीतने के लिए. अच्छी बल्लेबाजी रही खासतौर पर डेथ ओवर्स में. आखिर के 2 ओवर्स में बहुत ही तूफानी अंदाज में बैटिंग देखने को मिली DR टाइगर्स की ओर से. DR टाइगर्स के लिए बहुत ही इंपॉर्टेंट मैच है. 2 पॉइंट्स है उनके 2 मैचेस में. ये मैच यदि जीतते हैं तो 4 पॉइंट्स उनके हो जाएंगे. DD 12वीं टीम के 4 पॉइंट्स है, किरण 11 शिरोमणि टीम के भी 4 पॉइंट्स है और तीनों टीमों के यदि पॉइंट्स 4-4 हो जाते हैं, यदि DR टाइगर ये मैच जीत जाती है तो फिर 3 टीमों के बीच में ड्रॉ किया जाएगा और एक टीम सीधे सुपर 8 के लिए क्वालिफाई हो जाएगी और 2 टीमों के बीच में फिर
सुपर 8 के लिए क्वालिफायर के लिए सुपर ओवर खेला जाएगा, लेकिन वो मैच आज होगा या नहीं ये कहना मुश्किल है, क्योंकि अब वक्त काफ़ी कम बचा है। तुरंत फील्ड सजाना है। डीआर टाइगर्स की कैप्टन और किरण 11 शिरोमणि टीम के जो सलामी बल्लेबाज है, प्रारंभिक बल्लेबाज, वो क्रीज पर पहुंच चुके हैं। एक आकर्षक सलामी जोड़ी है किरण 11 शिरोमणि टीम के पास। खुद कप्तान शाहिद शेख ओपन करते हैं। एक बेहतरीन ओपनर है टेनिस क्रिकेट विश्व में हम देखें तो, और उनके साथ है योगेश पाटिल जो बायत के बल्लेबाज है। तो बल्लेबाजों ने कहीं ना कहीं अपना काम कर दिया है। जहां तक के सवाल है डीआर टाइगर्स का, मेरे साथ कमेंट्री बॉक्स में अब जुड़ गए हैं मुमरा के एक बेहतरीन कमेंटेटर शहजाद शेख। स्वागत है आपका। बल्लेबाजों ने तो अपना काम कर दिया है, अब गेंदबाजों को भी यहाँ पर दमखम दिखाना पड़ेगा यदि मैच को जीतना है तो डीआर टाइगर्स को। बिल्कुल, यहाँ पर अगर बात करते हैं डीआर टाइगर्स की, तो ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाली पारी के लिए सभी बल्लेबाजों ने, सुशांत मुकादम आए, उन्होंने अपना रोल प्ले किया। उसी तरीके से प्रीतेश जोशी आए, उन्होंने एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस किया। 2 जीवनदान के बाद खुद कप्तान ने एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस किया। इस तरीके का लेखा जोखा देखा गया डीआर टाइगर की ओर से। चलिए फिर मैच की तरफ आपको लिए चलते हैं कि फील्डिंग को करना है ऑन, पूरी तरीके से सेट कर लीजिए और मैच को करते हैं स्टार्ट। ये मैच कुशल होगा। सबसे ज्यादा इंपॉर्टेंट ये मैच किसके लिए होगा? यस, डीआर टाइगर के लिए। अगर ये मैच जीत जाती है डीआर टाइगर, तो इस पोल में सभी जो 3 टीमें हैं, बिल्कुल हंसिका टीम को छोड़कर, हंसिका स्पोर्ट्स टीम को छोड़कर बाकी बची हुई जो 3 टीमें हैं, वो तीनों टीमों के अंक होंगे लगभग 4-4 पॉइंट। अब वो पॉइंट के बेस पे जिस तरीके से कमेटी मेंबर्स ने यहाँ पर गरज जी बताया था कि चिट्ठी डाली जाएगी, सुपर ओवर खिलाया जाएगा, उसका पूरा कॉन्सेप्ट आपको पूरी तरीके से इस मैच के माध्यम से हम समझाने की कोशिश करेंगे। जी हाँ, बिल्कुल। पहला ओवर लेकर तैयार गेंदबाज तुषार पवार। पावर प्ले में गेंदबाजी आसान नहीं होती है, लेकिन तुषार पवार जाने जाते हैं पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए। ये रही पहली गेंद ऑन द राइज, बढ़िया शॉट इनफील्ड के ऊपर से शाहिद शेख के बल्ले से, गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर। पहली गेंद पर 4 रन। बिल्कुल, ये नाम नहीं, ये ब्रांड है। मैंने पहले ही कहा था, शाहिद एक बड़े खिलाड़ी हैं, क्लासिकल स्ट्रोक के धनी हैं और इनके पास स्ट्रोक्स के भंडार है। देखिए किस तरीके से खेला गया ये स्ट्रोक एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, और ये 38 सर्कल बिल्कुल पावर प्ले के बेस्ट खिलाड़ियों की सूची में आने वाले ये खिलाड़ी हैं। ये विकेट बैट्समैन पैराडाइज कहा जा सकता है, बल्लेबाजों का स्वर्ग। आज काफी तेज गति से बल्लेबाजों ने रन्स बनाए। एक और अच्छा शॉट फिर से इनफील्ड के ऊपर से, उसी दिशा में वही नतीजा। एक और चौका शाहिद शेख के बल्ले से। गब्बार। बिल्कुल, इस वक्त गब्बर पूरी तरीके से हावी होता हुआ। यस, यहाँ पर अगर देखा जाए तो 2 गेंदों पे 2 बड़े हिट लगाने के बाद उन्होंने अपने इरादे जाहिर किए हैं कि लक्ष्य भले से कितना भी बड़ा हो, हम पीछा नहीं छोड़ेंगे। इस मैच को जीत में कन्वर्ट करने की जरूर कोशिश करेंगे। उसी इरादे के साथ शाहिद शेख बल्लेबाजी करते हुए। पिछला मुकाबला आपको याद होगा, हंसिका एंटरप्राइजेस ने 74 रन बनाए थे 5 ओवर्स में, लेकिन 4 ओवर में ही वो मैच खत्म किया। 75 रन बनाकर डीडी 12वीं टीम ने मनीष कोलेकर की बेहतरीन तूफानी पारी देखने को मिली 68 रनों की। ये देखिए लोअर फुल टॉस थी, यॉर्कर की कोशिश, लेकिन मिस डायरेक्टेड ये यॉर्कर कहा जा सकता है। डायरेक्शन तो ठीक था, लेकिन लेंथ जो चाहिए थी वो नहीं थी। अब फील्डिंग में परिवर्तन, लेकिन इस बार शॉट में भी परिवर्तन है। लंबा ऊंचा स्ट्रोक, दूर गगन की छाव में भेज दिया गेंद को। 6 रन। व्हाट अ हिट! क्लासिकल बल्लेबाजी आपने देखा होगा। ग्राउंड की फील्डिंग की अगर हम बात करें तो डीप लॉन्ग ऑन के खिलाड़ी को हटाकर डीप एक्स्ट्रा कवर में तैनात किया गया, लेकिन बल्लेबाज ने स्ट्रोक कहां खेला? यस, डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में। यह है शाहिद शेख, इसे कहा जाता है गब्बर, और वाकई में गब्बर ने आज बल्लेबाजी करते हुए तमाम दर्शकों के दिल में घर बना लिया है। बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। आज सुबह के पहले मैच में 48 रनों की तूफानी धुआंधार पारी खेली थी, और अल्पेश गायकवाड़ जो कि स्कोरिंग के शेर में उनको कहूंगा, क्योंकि शेर अकेला ही आता है। देखिए अकेले इकलौते हैं यहाँ पर स्कोरर के तौर पर, और बढ़िया स्कोरिंग की है उन्होंने। मैन फ्रॉम पिंपलास, और वो बता रहे हैं कि कुल मिलाकर छक्के लगे हैं अभी तक 170। बिल्कुल गोल्डन फिंगर कहा जाए तो कोई
खिलाड़ी जिस तरीके से गोल्डन आर्म होते हैं उसी तरीके से हमारे गोल्डन फिंगर। इस बार देखिए व्हाट अ हिट, दिस इज अ बिग 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 एंड स्मार्टी 4 रन। व्हाट अ हिट, क्या बात है। इस खिलाड़ी को रोकना इस वक्त मुश्किल ही नहीं नामुमकिन है। अब देखने वाली बात यह है कि इस खिलाड़ी को रोकने के लिए अख्तर शेख क्या स्ट्रेटेजी बनाते हैं। गहरे दबाव में है, काफी दबाव महसूस कर रहे हैं तुषार पवार। जिस लेंथ पर बॉलिंग होनी चाहिए उस लेंथ पर गेंदबाजी नहीं हो रही है। हालांकि पहली गेंद मैं समझता हूँ कि अच्छी गेंद थी, लेकिन उस पर शॉट उम्दा खेला शाहिद ने, और वहां से गलतियां कर रहे हैं कहीं ना कहीं गेंदबाज। फुल टॉस गेंदें कर रहे हैं, ओवर पिच हाफ वॉलीज कर रहे हैं, जिसका भरपूर फायदा उठा रहे हैं शाहिद शेख। मैदान के चारों तरफ शॉट्स खेलने की क्षमता है शाहिद शेख के अंदर। बिल्कुल, शाहिद शेख की एक खूबी हमने देखी है, मैं आपको जरूर बताना चाहूंगा कि वो हमेशा सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं, ना कि रिवर्स स्ट्रोक जल्दी खेलते हैं। बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी का प्रदर्शन उनका देखने मिलता है। ये गेंद हेलीकॉप्टर ड्राइव, गैप में निकाल दिया है गेंद को, मिड ऑफ के खिलाड़ी पीछा कर रहे हैं और पीछे ही रह जाएंगे। 4 रन और। क्या बात है, मैंने पहले ही कहा था इनकी गाड़ी आते ही साथ टॉप गियर में है। ये 100 की स्पीड से दौड़ रहे हैं और स्कोर बोर्ड पर अगर हम नजर डालते हैं तो देखिए 2-4, 1-6, 2-4, यानी हर गेंद पर स्टैम्प जो लगा है बड़े स्ट्रोक का ही लगा है गरज जी। जी हाँ, और आज का दिन ही कुछ ऐसा रहा है। तीसरा दिन TDPL सीजन 1 का, चौकों छक्कों की बरसात हुई है वीर तानाजी क्रिकेट ग्राउंड दापोडे में। ये भी गेंद जाएगी मैदान के बाहर, लंबा शॉट, 6 रन। क्या बात है, अपने आप को झोंक दिया लेकिन गेंद को आउट ऑफ द पार्क किया। आज के दिन का सबसे महंगा ओवर अगर किया है किसी ने तो उसका नाम है तुषार पवार। क्या बल्लेबाजी की है, जमकर खबर ली है पूरी तरीके से। मान लीजिए यहां पर अटैकिंग बल्लेबाजी देखने मिली शाहिद शेख की। व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस, लाजवाब, उम्दा, शानदार, जानदार, धमाकेदार बल्लेबाजी करते हुए इस वक्त शाहिद शेख। 28 रन पहले ओवर के बाद, दमदार शुरुआत किरण 11 शिरव ने टीम की। शाहिद शेख बड़े बल्लेबाज है, बड़े खिलाड़ी है और बढ़िया प्रदर्शन उनका। थोड़े से स्लिप भी हो गए लेकिन गेंद को मैदान के बाहर भेजने में नहीं चूके शाहिद शेख। 2 चौके फिर छक्का, फिर 2 चौके और फिर छक्का पहला ओवर। समय का ख्याल रखना है प्लीज DR टाइगर्स के कैप्टन, और कमेटी द्वारा सूचना हम तक आ रही है कि ज्यादा समय बर्बाद किया जाता है तो टीम को पेनलाइज भी किया जा सकता है। समय बहुत महत्वपूर्ण है। अब बचे हुए 24 गेंदों में, यानी कि 4 ओवर्स में जीतने के लिए सिर्फ 37 रन चाहिए। क्या बात है, लाजवाब, शानदार। इस तरीके से अगर शुरुआत दी जाए तो टारगेट आप कितना भी बड़ा रखिए वो छोटा ही नजर आएगा। 24 गेंदें बची हैं, जीत के लिए 37 रनों की जरूरत है। इस वक्त बल्लेबाजी की कमान पर शाहिद का साथ देने जो बल्लेबाज आए थे योगेश पाटिल नजर आएंगे। अब देखने वाली बात यह है जिस तरीके से अब गब्बर ने शुरुआत दी है, क्या उसी तरीके का आगाज यहां पर करेंगे योगेश पाटिल। जी हाँ, देखने वाली बात है, क्या वो भी आक्रामक खेलने का प्रयास करेंगे या फिर शाहिद को स्ट्राइक पर लाने की कोशिश होगी। समय काफी लिया जा रहा है, प्लीज समय के मामले में सहयोग करें DR टाइगर्स स्पेशली। यस, टाइम लिमिट जो आपको दी गई है उसके ऊपर जरा ध्यान दीजिएगा क्योंकि अब सूरज डूबने की कगार पर आ चुका है, परछाइयां लंबी हो चुकी हैं, अंधेरा कभी भी इस वक्त अब ग्राउंड को अपनी आगोश में ले सकता है। जावेद कुरैशी, पहली गेंद उनकी लेग स्टंप के दिशा में, लेग स्टंप के थोड़ी बाहर रही और ये वाइड गेंद, अतिरिक्त रन। स्कोर बढ़ता हुआ 29 रन बिना किसी नुकसान के। 24 गेंदों में अब केवल 36 रन चाहिए। 13 का आस्किंग रेट था पारी की शुरुआत में, वो सीधे 9 पर आ गया है अभी। बिल्कुल, यहाँ पर जो प्रेशर था टारगेट का, टारगेट काफी बड़ा माना जा रहा था, उस प्रेशर को पूरी तरीके से रिलीज कर दिया है शाहिद शेख ने। विकेट की जरूरत DR टाइगर्स को, इस बार छोड़ दिया है गेंद को और ये फिर से वाइड है। विकेट के दोनों तरफ गेंदबाजी हो रही है। पहली गेंद लेग स्टंप के बाहर, दूसरी ऑफ स्टंप के काफी बाहर, लगातार 2 वाइड गेंदें। बड़े अनुभवी गेंदबाज है जावेद कुरैशी, बिल्कुल भी ये उम्मीद नहीं थी उनसे भी। बिल्कुल, इस वक्त क्या ये दबाव के कारण इस तरीके की गेंदबाजी हो रही है, ये देखने वाली बात होगी जरूरी। ऑफ साइड में 4 खिलाड़ी, ऑन साइड में 5 है। ऑन साइड में उड़ा दिया गेंद को, लेकिन ये थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग की तरफ फील्डर मौजूद और कोई गलती नहीं। पहला झटका किरण 11 शिरव ने टीम को योगेश पाटिल के रूप में।
बिल्कुल मुंबई की परिभाषा में गरज जी कहा जाता है कि झींगा देके रावस लेना, ये स्ट्रेटेजी थी। 2 गेंदें वाइड के रूप में की, बल्लेबाज को कंफ्यूज किया कि वो लय में नहीं है और आखिरकार उन्होंने कुछ ऐसी गेंदबाजी की जिसके कारण बल्लेबाज मिस टाइमिंग स्ट्रोक कर बैठे, गेंद हवा में रही, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ। ये है जावेद कुरैशी का ब्रांड, इन्होंने ये चीज को दर्शाया है जरूर, मैं ये कहना चाहूंगा। लेकिन आपने जैसे कहा कि रावस तो मिला है, क्या सबसे बड़ी मछली जो है शाहिद शेख नाम की, वो अपने जाल में फंसा पाएंगे जावेद कुरैशी? बिल्कुल यहाँ पर विकेट टेकर गेंदबाज के रूप में आज के दिन उभर कर आए हैं जावेद कुरैशी। लेकिन मैं जरूर बताना चाहूंगा, शाहिद शेख के लिए कुछ रणनीति बनाई गई होगी, लेकिन कहा जाता है ना कि गब्बर को पकड़ना इतना आसान नहीं होगा। शोले पिक्चर भी गब्बर के वजह से चली थी और ये मैच भी अभी भी गब्बर के वजह से चलती हुई नजर आ रही है। शाहिद शेख के पास स्ट्राइक फुल लगाने का प्रयास किया था योगेश पाटिल ने, 0 पर आउट हुए। नए बैट्समैन नॉन स्ट्राइकर इन पर है। ये गेंद लाइन देखनी पड़ेगी, अंपायर ने थोड़ा सोचा और वाइड का इशारा कर दिया है। लेग स्टंप के थोड़ी बाहर चली गई थी गेंद। ये तीसरी वाइड गेंद इस ओवर की, झिंगा देकर रावस क्या बात है शहजाद जी, फिर से कुछ वैसा ही नजारा तो नहीं देखने जा रहे हम? क्या पता कुछ स्ट्रैटेजी बनाई है, क्या वो खरे साबित होते हैं, क्योंकि वो शाहिद जैसे खिलाड़ी को टारगेट बनाना चाह रहे हैं। बिल्कुल अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज जावेद, लो फुल टॉस गेंद थी, प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर किया, 6 रनों के लिए फरार किया। बिल्कुल आपने रावस ले ली, लेकिन ये जो है वो है शार्क, इसके लिए करना पड़ेगा आपको विचार। व्हाट अ हिट, क्या बात है, ये देखिए एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस, आज शाहिद ने दिल जीत लिया। क्या बात है, ऑफ स्टंप के बाहर जाकर अपना संतुलन गंवाया, लेकिन उसके बावजूद भी स्ट्रोक पर उनका नियंत्रण देखने लायक था। क्या बात है, लाजवाब आज के दिन का परफॉर्मेंस रहा। वाकई में इन्होंने दिल को छू लिया है, जो तमाम दर्शक हैं उनके दिल में जगह बना ली है। मैच की स्थिति पर नजर डालते हैं, 22 गेंदें बची हुई हैं, जीत के लिए 28 रनों की दरकार है। ठाणे टाइगर्स को अगर वापसी करनी है तो शाहिद जैसे खिलाड़ी की विकेट लेना जरूरी। अब लेफ्ट आर्म राउंड द विकेट, जावेद उल्टे शॉट की कोशिश, लेकिन इस बार गेंद थोड़ी धीमी थी, उसको परख नहीं पाए और बीट हुए वहां पर शाहिद शेख। बहुत कम बार होता है जब शाहिद बल्लेबाजी करते हैं वो बीट होते हैं। बिल्कुल देखिए, उन्होंने रिवर्स स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर की थी, स्विच हिट लगाना चाह रहे थे, लेकिन उन्होंने अपने आप पर ही इतना गुस्सा निकाला कि उन्हें पता था कि मैं जब सीधे बल्ले से रन खेल रहा हूं। इस स्ट्रोक की अगर बात करें तो 2 धारी तलवार माना जाता है, लगा तो तीर, नहीं तो फकीर। जी हाँ, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, कई बार हम देख चुके हैं। 21 में 28 चाहिए। बढ़िया गेंद, लेकिन उतने ही अच्छी तरह से उसको खेला, छोटी बैकलिप का इस्तेमाल किया इस बार शाहिद ने और शॉर्ट कवर में पुश कर दिया गेंद को 1 रन के लिए। अच्छा क्रिकेट, अच्छी गेंद थी, अच्छा शॉट भी वहां पर देखने को मिला। अपना विकेट बचाना प्राथमिकता समझी शाहिद शेख ने, जानते हैं कि उनका विकेट बहुत बड़ा है। स्कोर हुआ है अब 38 रन, बिल्कुल 1 विकेट के नुकसान पर। बिल्कुल अच्छी गेंद को सम्मान देना ये अच्छे बल्लेबाज की निशानी होती है। उसी निशानी को पूरी तरीके से शाहिद शेख उजागर करते हुए फुल एंड डिलीवरी थी, अपने विकेटों को बचाने की कोशिश की, लेकिन रनों पे कंसंट्रेट किया और 1 रन चुराने में कामयाबी इनके कदम चूमती हुई नजर आई। 35 पर शाहिद। नए बैट्समैन गौरव बर्दे, ये भी इनफॉर्म खिलाड़ी है और गेंदबाज अपनी दिशा से भटक रहे हैं, बिल्कुल फिजूल के रन खर्च हो रहे हैं। जब आपके अकाउंट में कम पैसे हो तो आपको क्रेडिट कार्ड और ये सब कार्ड संभाल के रखने होते हैं, ना कि इस पे खर्चा या शॉपिंग करनी होती है। इस वक्त अकाउंट में पैसे कम है, रनों पे लगानी होगी, तब जाकर कुछ बात बनेगी। यहाँ पर देखिए मौका ढूंढ रहे थे कि रनों को और चुरा ले, लेकिन अंपायर हमारे काफी चतुर हैं, उन्होंने ये चीज को डिक्लेयर किया कि महज आपने जितने रन लिए हैं उतने ही काउंट होंगे, उससे ज्यादा आपको नहीं दिए जाएंगे। जी हाँ, सिर्फ वाइड का ही रन मिला है उस गेंद पर। इनसाइड आउट खेलने का प्रयास, अच्छी गेंद, फुलर लेंथ, ऑफ स्टंप के बाहर, अच्छी गति इस बार देखने को मिली जावेद द्वारा। सही लाइन, सटीक टप्पा भी था। स्कोर 39 हुआ है, अभी भी 26 रन चाहिए, 19 गेंदें शेष है। समीकरण वैसे तो बहुत आसान है क्योंकि 9 विकेटें भी हाथ में है यहाँ पर किरण 11 के, लेकिन मैच है, क्रिकेट का खेल है और कभी भी गेम चेंज हो सकता है, कभी भी रंग बदल सकता है। ये क्रिकेट है, इसलिए तो हमें पसंद आता है। अगली गेंद लेकर फिर से एक बार सज्जो होंगे जावेद कुरैशी। होनहार अच्छे गेंदबाज हैं, लेकिन अतिरिक्त रन कुछ ज्यादा खर्च किए हैं इस ओवर में।
नॉर्थ एंड से गेंदबाजी हो रही है, इस बार ऑन द राइज, बेहतरीन टाइमिंग के साथ खेला है लेकिन गलत जगह पर, लॉन्ग ऑफ पर फील्डर थे और कोई गलती नहीं, विकेट का पतन होता हुआ दूसरा झटका किरण 11 शिरोमणि टीम को पेविलियन में लौटते हुए गौरव बर्दे। बिल्कुल, जिस खिलाड़ी को आउट करने के लिए इन्हें लाया गया था उस खिलाड़ी का विकेट इन्हें प्राप्त नहीं हुआ, उसकी बजाय उन्होंने 2 खिलाड़ी को पवेलियन की राह लौटने पर मजबूर कर दिया, जिस तरीके से योगेश पाटील और गौरव बर्दे को। चेक 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 चला, आपण आम्ही आमच्या आजच्या दिवसातल्या कॉमेंटेटरचा शुभ सन्मान करून घेतोय, कारण बहुमूल्य त्यांची उपस्थिती TDPला लाभलेली आहे. तर विनंती करतोय मिस्टर सुनील पवार सर यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहे, कारण भिवंडीचे खूप चांगले जानेमाने समालोचक आहेत ते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत कुंदन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीयुत सुनील पवार भिवंडी समालोचक यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. खूप चांगला गोड आवाज भिवंडीचा. त्यानंतर विनंती करतोय माननीय श्रीयुत विघ्नेश मडवी नवी मुंबई यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. आणि शुभ सन्मान करतील श्रीयुत भगवान भोईरजी कासणेचे ओनर आहेत, मला असं वाटते अमरिलन कासणेचे ओनर आहेत, त्यांचा शुभ हस्ते आम्ही विघ्नेश मडवी यांचा शुभ सन्मान करतोय. नवी मुंबईचे खूपच चांगले समालोचक आणि खूप चांगले सूत्रसंचालक आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय श्रीयुत भगवान भोईर आणि कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते. हेलो चेक, सामना सुरू ठेवा प्लीज. कंटिन्यू प्लीज, मैच को कंटिन्यू रखें, समय इस वक्त काफी हो चुका है और हम नहीं चाहते कि मैच कन्वर्ट हो अंधेरे में. निश्चित एका मिनिटासाठी थांबवतोय आपण अजून एक स्वागताने सत्कार करूया. मनीष पाटील अतिशय चांगले एक समालोचक त्यांचा स्वागत आणि सत्कार करतील. या स्पर्धेचे आमचे सर्व यांच्या माध्यमातून या मैदानावर नेहमीच चांगल्या तऱ्हेनं प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य कुंदन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार होताना. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. बिल्कुल, हमारे बीच घरत सर भी मौजूद हैं. मैं रिक्वेस्ट करूंगा हमारे कमेंटेटर से कि घरत जी का भी स्वागत और सत्कार जरूर किया जाए. यस, बची हुई 18 गेंदें, शेष 26 रनों की जरूरत. गेंदबाजी की जिम्मेदारी, जवाबदारी संभाली है लखन जादव ने. चलिए, टाइम के बारे में सहयोग करना है, प्लीज बी फास्ट. DR टाइगर ताबड़तोड़ मैच को ऑन करें. प्लीज स्टार्ट द मैच. सदाबहार कॉमेंटेटर, हिंदी, मराठी, इंग्लिश या तिन्ही भाषेचं प्रभुत्व असणारे एक सुप्रसिद्ध समालोचक किरवलीचे मिस्टर अजय घरतजी यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहेत. भगवान भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही आदरणीय. इस बार गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट का पतंग. जिस खिलाड़ी की विकेट चाहिए थी उस खिलाड़ी का यहां पर शिकार किया है. आते ही साथ तेज तर्रार गेंदबाज, गति के महारथी. यस, तर आदरणीय सन्मान्य श्रीयुत भगवान भोईर यांच्या शुभ हस्ते सदाबहार कॉमेंटेटर श्रीयुत अजय घरत यांचा शुभ सन्मान केला जातो. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री मिस्टर शहजाद शेख. थैंक यू सो मच लखन जादव. गति के महारथी, तेज तर्रार गेंदबाज ने यहां पर विकेट लिया है. एक बड़ा विकेट हाथ जरूर लगा है और इस वक्त स्क्रीन पे हम देख सकते हैं गरज जी का स्वागत और सत्कार बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ पर किया जा रहा है. आज के दिन अपनी आवाज का उन्होंने जादू बिखेरा. अशरफ नॉन स्ट्राइक हैंड पर है. जिम्मेदारी, जवाबदारी बढ़ती हुई. 17 गेंदें बची हैं, 26 रन की जरूरत है. 17-26 का ये मुकाबला, क्या ये मैच अंतिम और आखिरी गेंद तक के जाएगा या फिर यहां पर अशरफ कुछ कारनामा कर दिखाएंगे? क्योंकि लखन जादव फिर से एक बार लय में अपनी ट्रैक पर नजर आते हुए कासर वडोली एक्सप्रेस है, गति के महारथी हैं और लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं. अंपायर प्लीज बी फास्ट गाइस. अंपायर्स आपसे रिक्वेस्ट है कि मैच को ताबड़तोड़ ऑन करें. इसी बीच अगली गेंद है लखन की. इस बार जोरदार अपील को स्वीकारा है. इसलिए कहा जाता है कि बाहर जाती गेंद और बाहर जाती लड़की को अगर आप छेड़ते हो तो उसमें विकेट जाने की संभावना होती है. उसी तरीके का दृश्य इस वक्त देखने मिलता हुआ. अशरफ ने की ये चूक और ये चूक पड़ेगी भारी जरूर. चलिए, फील्डिंग यूनिट टीम प्लीज, आपसे निवेदन है, सेलिब्रेट करना है आप बाद में करिएगा क्योंकि मैच को ताबड़तोड़ समाप्त करना है. इसलिए मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि आप जल्द से जल्द मैच की समाप्ति की तरफ बढ़े जरूर. बड़ा ही लूज शॉट खेला है वहां पर अशरफ खान ने. कोई जरूरत नहीं थी, वाइड गेंद थी, छोड़ देते तो निश्चित रूप से वाइड हो जाती. बुलाती है मगर जाने का नहीं. ये वाक्य, ये जो शेर है
राहुल इंदौरी साहब का वो याद रखते तो शायद बात बन जाती, लेकिन छेड़खानी की और अपना विकेट गंवाया अशरफ खान ने। अब 16 गेंदों में 26 रन चाहिए, मैच में अभी भी काफी रोचकता है। बिल्कुल, एक तरफ शाहिद शेख जब तक के खड़े थे तो मैच की स्थिति कुछ और नजर आ रही थी। उसके बाद लखन जाधव ने आते ही साथ पहली गेंद पे शाहिद शेख जैसे खिलाड़ी को पवेलियन की राह लौटने पर मजबूर किया, गब्बर की विकेट ली, लेकिन गब्बर ने जाने से पहले अपनी टीम को एक अच्छे मुकाम पर, अच्छे पायदान पर लाकर खड़ा किया है। 16 गेंदें, जीत के लिए 26 रनों की जरूरत। मैच का सिचुएशन कुछ इस प्रकार का नजर आता हुआ। रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, जावेद कुरैशी, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन, अपने हाथों से नहीं तो पैरों से गेंद को रोकने की कोशिश की। आज हर तरीके से कोशिश करेगी डीआर टाइगर इस प्रतियोगिता में बने रहने के लिए, क्योंकि ये मैच उनके लिए बहुत ही इंपॉर्टेंट मैच होगा। इस मैच में अगर वो जीत का सेहरा पहनते हैं तो फिर शायद बात बन सकती है। बिल्कुल यहां पर बिल्कुल क्रिकेट ओनली क्रिकेट, यहां पर बहुत ही बढ़िया क्रिकेट। जितनी तारीफ करें थाने डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग की उतनी कम। क्या मैचेस हुए हैं आज के दिन के मैचेस, यादों में समाने जैसे थे और बिल्कुल मेमोरी में सेट करने जैसे थे। लखन जाधव अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार, इस बार बैकफुट पर हटे, प्रहार किया, खिलाड़ी दर्शक बनकर देखते रहे, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है, लाजवाब ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए नजर आए। इस 6 रन के साथ रनों की रन संख्या में उछाल देखने मिलती हुई। अंपायर्स आपसे फिर से एक बार विनंती है कि मैच को प्लीज फास्ट स्टार्ट करें, और बिल्कुल जो खिलाड़ी ऑफ साइड के क्षेत्र में खड़े हैं, पॉइंट के क्षेत्र में, प्लीज थोड़ा बाउंड्री लाइन के पीछे हो जाएं। मैं आपसे विनंती करूंगा कि सर थोड़ा पीछे हो जाए प्लीज, क्योंकि मैच क्लोज है। लखन जाधव, इस बार अच्छा स्ट्रोक था, कारपेट के सहारे खेला गया स्ट्रोक का, कवर्स के क्षेत्र में, वहां पर प्रीतेश जोशी तैनात। 1 रन मिलेगा यहां पर जरूर, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। मैच की स्थिति इस वक्त नजर आती हुई, बची हुई गेंदें इस वक्त हिस्से में हैं 13, और जीत के लिए रनों की जो दरकार है वो है 18। गरज जी, आहिस्ते आहिस्ते देखिए अंधेरा इस ग्राउंड को अपनी आगोश में लेता हुआ, क्या कहना चाहोगे कि इस वक्त पल्ला किसका भारी, गेंदबाज का या फिर बल्लेबाजों का? जरूर चर्चा करेंगे इस गेंद के बाद आपके साथ। लखन की अगली गेंद, इस बार देखिए रिवर्स स्ट्रोक, खाली क्षेत्र में खेला गया स्ट्रोक का बेनिफिट होता है या नहीं? यस, पॉइंट बाउंड्री को चीरती हुई और मैच में पकड़ बनाने की कोशिश करती हुई इस वक्त डी 12वीं टीम। क्या बात है, देखिए किस तरीके से घुटना टेक तमाशा देख वाला स्ट्रोक यहां पर जड़ा है बल्लेबाज ने। जरूर बहुत ही अच्छा स्ट्रोक था ये धीरज भोईर का, उन्होंने देख लिया था कि पॉइंट अंदर है, थर्ड मैन अंदर है, उसका फायदा उठाया। संपर्क बहुत अच्छा था, पोजीशन में बहुत अच्छी तरह से आ गए थे। हालांकि स्टंप्स की दिशा में गेंद थी, रिस्की स्ट्रोक होता है ये, लेकिन इस समय रिस्क तो थोड़ा सा उठाएंगे ही बल्लेबाज। 12 गेंदों में अब 14 रन चाहिए, स्थिति काफी मजबूत है इस समय किरण 11 शिरोमणि टीम की। 12 गेंदें और 14 रन। किरण 11 शिरोमणि टीम बढ़त बनाने की जरूर कोशिश करेगी, और बिल्कुल जिस तरीके से यहाँ पर अगर हम बात करते हैं तो शाहिद ने जो शुरुआत दी, वो शुरुआत डीआर टाइगर को पूरे साल भर याद होगी, क्योंकि अगर इस प्रतियोगिता में अगर वो टीम बाहर हो जाती है तो ये सबसे बड़ा दुख का कांटा माना जाएगा शाहिद शेख, क्योंकि उन्होंने एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस किया। पहली ओवर में 28 रन जो जड़े हैं वो कहीं ना कहीं टीम डीआर टाइगर को भारी पड़ेंगे। नए गेंदबाज के रूप में इस वक्त बुलाया गया है अनुभव से भरपूर जावेद कुरैशी को। यहां पर उन पर भरोसा जताया गया है, मैच को क्या वो जीत में कन्वर्ट कर पाएंगे, ये देखने वाली बात होगी जरूरी। 12 गेंदें 14 रन। इस बार तेज तर्रार गेंद थी, फॉलो थ्रो में पैरों से गेंद को रोकने की कोशिश की, गेंद आती हुई इस वक्त लॉन्ग ऑफ के क्षेत्र में 2 रन दौड़कर यहां पर मुकम्मल किए। मैच की स्थिति देखिए किस तरीके से नजर आ रही है इस वक्त। गरज जी, 11 गेंदें बची हैं, जीत के लिए 12 रनों की जरूरत है। इस समय जो परिस्थितियां है वो ज्यादातर गेंदबाज के लिए अनुकूल है, क्योंकि रोशनी बहुत कम होती जा रही है, और हम बार बार गुजारिश कर रहे हैं फील्ड करने वाली टीम के कैप्टन से कि समय बिल्कुल भी बर्बाद ना करे। हालांकि समीकरण आसान है, 11 गेंदें और 12 रन चाहिए। पहली गेंद पर बहुत ही करारा सीधा स्ट्रोक खेला था, बॉलर बैकफास्ट ड्राइव। यस, 11 गेंदें 12 रन। इसी बीच ये गेंद तेज तर्रार गेंद थी, प्रहार किया, कोई मौका नहीं, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री की तरफ। व्हाट अ हिट,
दिस इज अ बिग एंड बिग ब्लो, स्मार्टी हैंडसम सिक्सर। बिल्कुल कहा जा सकता है गरज जी के हवाओं के संग झूमती हुई, सितारों को चूमती हुई, इस वक्त सितारे निकल चुके हैं मेरे ख्याल से, इसलिए कहा जा सकता है कि हवाओं के संग झूमती हुई, आसमान को चूमती हुई, पॉइंट बाउंड्री को क्लियर करते हुए ये 6 रन आज के दिन का सबसे स्मार्टी हैंडसम एक्स्ट्राऑर्डिनरी 6 अगर किसी ने जड़ा है तो वो बल्लेबाज का नाम है योगेश भगत, ग्यारह के नाम से मशहूर है। ऑन दी ऑफ खेला उन्होंने, थोड़ी जगह मिली थी, लेकिन ये क्या शॉट है, अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय। व्हाट अ हिट, ब्यूटीफुल स्ट्रोक, लाजवाब। इसे कहते हैं अपनी टीम के लिए 101% देना। 6 रनों की जरूरत, इस बार एक और बड़ा हिट लगाने की चाहत, पॉइंट और थर्ड मैन के बीच की जो दरार थी, गेंद उसी के बीच में से निकलती हुई 4 रनों के लिए। अब मैच की स्थिति देखिए, पूरी तरीके से किरण 11 शिरोने की टीम दबाव बनाती हुई 9 गेंदों में जीत के लिए महज सिर्फ और सिर्फ 2 रन की जरूरत, 2 रनों की दरकार है इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। क्या इस वक्त चमत्कार ही हो तो शायद बात बनेगी, नहीं तो फिर दिल्ली दूर। मैं तो यही कहूंगा, दवा की नहीं गरज जी, दुआ की जरूरत इस वक्त डीआर टाइगर की टीम को। बिल्कुल सही। बिल्कुल खाली क्षेत्र में खेला गया है, स्ट्रोक 1 रन होगा मुकम्मल, दूसरे रन के लिए भी निकल पड़े और इसी 2 रन के साथ इस मैच को जीत में पूरी तरीके से कन्वर्ट कर लिया है किरण